नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजकाल आपण रील्सवर जसं का बघतोय ती दादरला खूप मोठ्या प्रकारात दिवाळी साजरा केली जाते। तर तीच दिवाळी पाहायला आपण चाललो आपल्या घरच्यांसोबत दादर शिवाजी पार्कला। दादर शिवाजी पार्कला मनसेतर्फे खूप मोठ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते। खूप चांगलं आणि युनिक डेकोरेशन करतात लाईटचं, आणि मेन म्हणजे संध्याकाळी 7 ते 7:30 दरम्यान फायर शो होतो। तर तोच फायर शो पाहायला खूप गर्दी होते, आणि आज तोच फायर शो पाहायला आपण चाललो आहे। तर बघूया आपल्याला फायर शो नीट बघता येतोय का, कारण की गर्दी खूप असते, त्यामुळे लवकर जायला लागेल। आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30। आत्ता आपण निघालो आहे दादरला, आणि तिकडे जाऊन बघूया कसं काय डेकोरेशन आहे, आणि गर्दी मेन म्हणजे काय बघायला लागेल। तर तुम्ही ब्लॉगच्या शेवटपर्यंत असेच जोडून राहा आणि बघा नक्की ब्लॉगमध्ये काय काय होतं। तर गाईज, आपण अजून ट्रॅफिकमध्येच अडकलो आहे। इथे बघा किती मोठी लाईन आहे ट्रॅफिकची, किती बेकार ट्रॅफिक झालं इथे। मला तर वाटत नाही पोहोचू आम्ही टाईमवर, कारण की रीलवर आम्ही पाहिलेलं तर 7चा टायमिंग होता, 7 ते 7:03 या 3 मिनटाचा फायर शो होतो, आणि आम्हाला ऑलरेडी गाडीतच 7 वाजलेत, 7:03 होऊन गेलेत। तर आम्हाला नाही वाटत का फायर शो बघता येईल। बघूया आता काय होतं आहे। ट्रॅफिक संपना झालं आहे। One eternity later. गाईज, आपला ट्रॅफिक तर काय लवकर संपला नाही। आपण कॅबला मध्ये थांबवलं, आणि आता आपण उरलेला रस्ता चालत चाललो आहे। मी पार्कच्या जवळच पोचलो आहे। तर हे बघू शकता तुम्ही किती ट्रॅफिक आहे इथे। तर बघूया आता, मला तर खूप भीती वाटायला लागली, कारण की ऑलरेडी बघू शकता समोर फटाके उडत आहेत। तर ते आता ते कळत नाही ते फायर शोचे फटाके आहेत का नॉर्मली लोक उडवायला लागलेत। मित्रांनो आपला फायर शो बघून झालेला आहे आणि आता आपण बाहेर आलोय। इथे तुम्ही बघू शकता शिवाजी पार्कच्या
बाहेरचा रोड किती जाम झाला आहे ट्रॅफिकने. इथे ॲक्च्युली जो लोकल रोड असतो पार्कच्या इकडचा तो चालूच ठेवलेला आहे. तिथं गाड्या ये जा करतात. एवढ्या गर्दीमध्ये पण गाड्या येत आहेत, 4 व्हीलर येत आहेत. तर इथे खूप बेकार ट्रॅफिक आहे, म्हणजे तुम्हाला थांबून पण देत नाही फोटो काढायला. तर तुम्ही जर गाडी घेऊन येत असाल तर कृपया गाडी घेऊन येऊ नका, कारण की इथे गाडी पार्क करायला जागा नाही आहे. सो गाडी प्लीज अवॉइड करा. आणि लहान मुलांना वगैरे पण आणू नका. आणलं तर जरा काळजी घ्या, कारण की इथे आम्हालाच गर्दी सहन होत नाही, ते लहान मुलांना तर कधीच होणार नाही. सो काळजी घ्या आणि गाडी वगैरे आणाल तर लवकर या, कारण की पार्किंग इथे भेटत नाही. तर मित्रांनो, समोरच बघू शकता हे आहे शिवसेना भवन, आणि शिवसेना भवनच्या एक्झॅक्ट समोर आहे शिवाजी पार्कचा मेन गेट, जिथे मोठं लाईटचं डेकोरेशन केलं आहे. तर हीच ती जागा जिथे गाड्यांची खूप गर्दी असते, ट्रॅफिक जाम असतं. सो जर तुम्हाला लवकर जायचं असेल तर तुम्ही ह्या गेटने जाणं अवॉइड करा. बाकी फोटोज वगैरे काढायला ही जागा मस्त आहे. इथे खूप मस्त लाईटिंग केली आहे, तर फोटोजसाठी तुम्ही येऊ शकता. पण लवकर जायचं असेल तर इथे येणं अवॉइड करा. असे 6-7 गेट आहे. सो तुम्ही कोणत्याही गेटने गेला तरी तुम्हाला फायर शो हा दिसेलच. तर मित्रांनो, फायनली आपण घरी आलेलो आहे आणि आपलं शिवाजी पार्क इथे फिरून झालेलं आहे. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाईम गेलो तर फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. काय सजेशन मला तुम्हाला द्यायला आवडेल तर पहिलं म्हणजे का तुम्ही कुठेही राहत असला तरी लवकर जावा, घरातून लवकर निघा, कारण की आम्हाला स्वतःलाच खूप लेट झालेलं निघायला. म्हणजे आम्ही ऑन टाईम निघालेलो, बट ट्रॅफिक खूप होतं त्यामुळे उशीर झाला. जरी तुम्ही ट्रेनने येणार असाल तरी तुम्हाला ट्रेन चेंज वगैरे करून दादरला निघूस्तवर तिथून शिवाजी पार्कला जायपर्यंत खूप लेट होतं. दुसरं सजेशन म्हणजे का इंस्टाग्रामला खूप क्रिएटर्स तुम्हाला कन्फ्यूज करतील का फायर शो 7ला चालू होतो, 7:03ला संपतो किंवा 7:30ला चालू होतो. काही जणं बोलतात 6:30ला चालू होतो. तर असं काही नाही आहे. खरा टाईम म्हणजे संध्याकाळच्या 6:30ला डेकोरेशनची जी लाईट आहे ना ती चालू करतात, आणि फायर शो हा संध्याकाळी 7:30ला चालू होतो. 7:30ला चालू होतो आणि 3 मिनटं चालतो. तर 1:35 पकडा, 7:35पर्यंत फायर शो हा कंप्लीट होतो. आणि तिथे खूप सारे गेट आहेत, म्हणजे जवळपास 6 ते 7 गेट आहेत, कारण की ते पार्क खूप मोठं आहे. त्यामुळे क्रिएटर्स पण खूप कन्फ्यूज करतात का गेट नंबर 6ने आला तर लवकर पोचाल, गेट नंबर 7ने आला तर लवकर पोचाल. तर असं काही नाही आहे. ते जे फायर शो होतो तो ग्राउंडच्या एकदम सेंटरला होतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गेटने आला तरी तुम्हाला फायर शो नीटच दिसणार आहे आणि नीटच व्हिडिओ काढता येणार आहे. त्यामुळे जागेचं टेन्शन नाही आणि गेटचं पण टेन्शन नाही. आणि दुसरं सजेशन म्हणजे का प्लीज गाडी घेऊन येऊ नका, कारण की आम्ही स्वतः कॅबने गेलेलो, त्यामुळे ट्रॅफिक बेकार असतं तिथे. एकदम जाम असतो रस्ता, तुम्हाला फोटो काढता पण येणार नाही. सो त्यामुळे खूप घाण ट्रॅफिक असतं तिथे. त्यामुळे गाडी घेऊन जाऊच नका. रिक्षाने पण अवॉइड करा, जितका जमेल तितका चाला, कारण की तिकडून चालूनच तुम्ही लवकर पोहोचू शकाल. हां, जर तुम्ही बाईक असेल, स्कूटी असेल तर एक गॅप वगैरे काढून तुम्ही पोहोचू शकता, पण गाडीने, कॅबने वगैरे, टॅक्सीने काहीच तुम्ही लवकर नाही पोहोचणार. तुम्हाला तितकाच लेट होणार आहे. त्यामुळे गाडी ही अवॉइड करा, जितका जमेल तितका चाला, नाही तर स्कूटीने जावा, कारण की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर किती ट्रॅफिक असते. तर हेच काही सजेशन मी तुम्हाला देईल. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, फायर शो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि काय नाही, हॅपी दिवाळी.